गॅजेट घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाही, तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाही, 1881 जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाही, जे आर तर सगळे काढून बसलात, शब्दही तुम्ही दिलेत. 6 महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे. तुम्ही शिंदे समितीने 1 वर्षाची मुदतवाढ मागितली, तीही दिली नाही. तुम्ही ज्या 57 लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले. तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी. तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि PSIच्या अध्यक्षतेखाली, त्याही बंद केल्या. आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल, साखळी उपोषण केले गुन्हे दाखल, काहीच नाही करून ही दडपशाही नाही सहन करू शकत आम्ही. यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता. 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा, एक शब्द. त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुंतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा, आणि जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा, खोटानाटा अहवाल बनवा, पोलिस मी बघून घेतो, याला मध्ये टाका, आणि मग मात्र मी मागायला. लोकसभा निवडणूक ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात. त्यांना निवडणूक घेणारच नाहीत. मराठा आरक्षणात मार्ग लागेल. एक मिनिट मराठी संपवते सगळे नंतर इलेक्शनच्या अगोदर होईल का ते दादा? ते घेणार, ते निवडणूकच घेणार नाहीत. राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तेच निवडणूक घेणार नाही. नसता पुढचं त्यावेळेस सांगा. मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू. आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ. म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलंय? नाही, डोक्यावर फाक्यावर नाही. मग मी डोक्यावर नाही, पायाखाली नाही, काहीच नाही. माझा राजकीय अजेंडाच नाही. 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर, त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे. आंदोलन आम्ही चालवतो. तुम्ही सांगताल ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत, उलट तुमचे लाड केलेत. कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच, आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललोय फडणवीस साहेबाला, शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्याने विश्वास ठेवायचा, 6 महिने वेळ बी द्यायचा, आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला, काय केलाय? मग आम्ही सुद्धा, तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 3400 उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेच्या. ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेल्या दिसते. पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे. सातारा, परभणी, नांदेड असेल किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल, त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते. प्रत्येक गावामधून 2-3 अर्ज भरणार, 5 अर्ज भरणार असं सुरू आहे. नेमकं तुम्ही इथं काय सांगाल? सध्याला काय आवाहन करणार समाजाला? काहीच नाही करणार. समाजाचा निर्णय, समाज मालक, माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही. सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला? पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार, वरील येणार 1 मराठा कोटी मराठा किंवा 1 मराठा लाख मराठा येणार, त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिणार आणि दरवाजाला कवड्याला चिटकून टाकणार ती पॉम्पलेट. पुढाऱ्यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही, यायचं सुद्धा नाही. मोटरसायकलला सुद्धा लावणार, गाड्या सुद्धा लावणार. चौकशीमध्ये त्यांचेच मंत्री सापडतात म्हणून सांगितलं. दादा तुम्ही घेणार, आम्हाला अधिकार आहे. लोकशाहीनं, घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय. तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार. असं काही आहे का? पांढरे कपडे घातले नाही फॉर्म भरायचा, धोतर घालणाऱ्याने भरायचा नाही, जाणारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणाऱ्याने 4 व्हीलरवाल्याने भरायचा असं काही अधिकार आहे? जरांगे पाटील पण फॉर्म भरतील का? नाही, माझा राजकीय मार्गच नाही. मी आजच नाही, 6 महिन्यापासून सांगतो. पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय, समाज माझा मालक आहे, ती निर्णय घेतलाय. त्यांच्याच मंत्रीचे नाव सापडतील, त्यांच्याच मंत्रीचे कोणते मंत्री आहेत? त्यांच्याच मंत्री SIT आल्यावर मी काय बोललो, SIT आली, कोण कोण काय काय बोलले. सगळ्यात आधी त्या SITला माझा ज्यावेळेस सायबर क्राईमकडं नंबर देऊन ते तपासण्या करतील त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्याच मंत्र्याचे फोन तुम्हाला वंचित उमेदवारी असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट होते पहिल्यापासून. आमचा सुद्धा समाज त्यांना मानतो. त्याचा अर्थ की तेच कधी बोलले तर मी त्यांच्या बोलण्याचा आदर करतो हमेशा. परंतु राजकीय माझा मार्ग नाही. मी आदरपूर्वक त्यांना सांगतोय फक्त की आदर ठेवून त्यांचा
राजकीय मार्ग माझा नाहीये. आपण कायम मराठा समाजाचं आरक्षण ऐकत माझं. आलेला आहात. समाजानं समाजाला उभं राहणार एक का? मिनिट ताई. धनगर आरक्षणाचा दादा माझं राजकारण मार्गच नाही. दादा धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं सरकारने. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करून सांगत होते की आरक्षण मिळणार, मात्र ते आरक्षण हायकोर्टाने नाकारलेलं आहे. तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा देणार. आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे धनगर? संपर्क करायची काय गरज आहे? मी सांगतानाच जाहीर सांगितलं होतं त्यांच्याच व्यासपीठावरती ही ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा माझ्यापुढं. ह्यो मार्गी लागला की धनगर बांधवाला आणि मुस्लिम बांधवाला हे आरक्षण कसं का देत नाही ते मी बघतो आणि मी बघणार सुद्धा. सर, लोकसभा चुनाव को लेकर आपकी क्या भूमिका है? आने वाले लोकसभा चुनाव हिंदी सर हिंदी दादा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे? नाही, आम्ही राजकीय माझा मार्ग नाही. नाही, तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा, पुढारी येऊ नका म्हणून. हे कुठं ना मतदानाचे कुठं नाही पोस्टर लोकसभेला निगडीत आहे, म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका? मतदानाचे पोस्टर नाही, ते ज्यावेळेस उभा राहणार आहेत त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत. आज आमचे बोर्ड रस्त्यावरचे काढायला लागलेत, आमचे गुन्हे ठोकायला लागलेत आमच्यावरती. पाटील सर, म्हणून आम्ही सांगितलंय की आमच्या दाराला आम्ही चिटकवणार आहे. ते तुम्ही साठी जीव द्यायला निघालो झाली पाहिजे. म्हणत असलं हे बीच व्हावं, माझी नाही व्हावं, कारण त्या बिचारा करण्याचाच उद्देश होता. पैसा येऊन आम्ही मुळ सागर बंगल्यावर निघतो त्यावेळेला त्या दिवशी दंगल घडू त्या जर झाली पूर्ण राज्य मला बीच म्हणलात की आजची ही बैठक बघून आता यापुढे राष्ट्रामध्ये विराट सभा सुरू होणार आहे. त्याची काय अशा पद्धतीने नियोजन उद्यापासून असेल? याने जर असंच दडप सुरू ठेवली गुन्हे आम्ही सगळ्या सोयीची देत नाही, 10% घ्या तुमच्यावरती लादू, आमच्या मराठ्यांचं वाटोळ जर करायला निघाले तर ना विलाजानं आंतरवालीसारखं आम्हाला आणखी 800 एकरमध्ये पुन्हा एकदा मराठी एकत्रित जगाला 6 कोटी मराठी आहेत आणि सुपडा साप राजकीय करिअर नाटवाल बनून मला जेल मला जे आंदोलन करावं लागेल. जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण आरक्षण आरक्षणच म्हणत राहणार. राजा डोक्यावर आरक्षण ओबीसीतून उत्तर केला का नाही? दिलं जेल गेला तुमचा उत्तरी तुम्ही तुमचा दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार जसं आज तुमचं प्रत्येकात मनोज जरांगे दादा, एक शेवट भूमिका 2 दिवसातच लागू शकेल. मग त्यावेळेस आपली काय आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांनी बंदी संदर्भातला आमच्याला लावायला त्याला आमच्या मोटरसायकल फक्त त्यांच्या गृहामध्ये गैरकर कुणी करायला न्यायालयाने सांगितलं 23 तारखेचे निर्णय तारखेचे रास्ता रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले. दुसऱ्या दिवशी सकाळी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.